नमस्कार, मी रुबीना पठाण. तुम्ही पाहताय झी 24 तास बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी. चेंबूरमध्ये धावत्या स्कूल बसवर झाड कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय तर 4 विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे. जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान या घटनेनंतर स्कूल बस असोसिएशन संघटनेनं चौकशीची मागणी केली आहे. तर या घटनेत जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कठोर कारवाई होणार असल्याचा इशारा महापौर रितू तावडे यांनी दिलेला आहे. आता एकंदरीत ट्री अथॉरिटीमध्ये आम्ही सुद्धा आहोत. अनेक झाडं कापण्याचे प्रस्ताव येतात. काही प्रस्तावाला मुंबईचा विकास याच्यावरती आपणही मान्यता करतो, पण बऱ्याच प्रस्तावाला आमचा विरोध असतो. आमचा विरोधाला विरोध नसतो. आमचं म्हणणं आहे, तुम्ही CC रोड बनवताय, पण CC रोड बनवत असताना ज्या झाडांची मुळं खूप खोलवर गेली आहेत, काही त्याच्या ठिकाणी मातीची जमीन असणं गरजेचं आहे. आपण जर आत्ता पण हा रोड पाहिला, CC रोड बनला आहे, पण मातीची जमीन अजिबात नाही. त्यामुळे आता त्या CC रोडमधनं झाडं आपापले अस्तित्व सोडायला लागले. आणि जेव्हा झाड अस्तित्व सोडतं, झाड अगतिक असतं. उलट मी म्हणते, कारण मनुष्यवधाचा गुन्हा मनुष्यवधाचा गुन्हा झाडावरती काही डायमीटरवर जर आपण फांद्या कापल्या तर मनुष्यवधाचा गुन्हा होतो. पण तरीसुद्धा आम्ही ट्री अथॉरिटीमध्ये एप्रिलमध्ये पण आम्ही 12-13 बच्चे थे, तो झाड़ गिरा तो हम लोगों ने आवाज आया, उधर गया, कोई था नहीं. 2 जन सिक्योरिटी जाके कांच फोड़ा और बच्चों को बाहर निकाला. आप भी थे उसमें? बच्चा निकाला? हाँ, वहाँ से निकाल के अंदर गए बच्चे लोग. फिर बाद में एक बच्चा अंदर दबा हुआ था, उसको निकाल नहीं पाया. कितने बच्चे थे? आपको कितने जख्मी हुए? कुछ दिख रहा बच्चे? कुछ 12-13 बच्चे हम लोगों ने गाड़ी में कुल मिला के 12-13 बच्चे थे. तर आपण पाहतोय 4 विद्यार्थी जखमी झाले. शाळेच्या बसवर झाड कोसळल्याचं यावेळी रितू तावडेंनी माहिती दिलेली आहे. किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा यावेळी माध्यमांशी चर्चा केलेली आहे. मुंबईच्या चेंबूरमध्ये युनिव्हर्सल शाळेच्या बसवर झाड कोसळलं. बसमध्ये 13 विद्यार्थ्यांचा समावेश. 11 वर्षाच्या विहान श्रीवास्तवचा मृत्यू. जखमी 4 विद्यार्थ्यांवर झेन रुग्णालयात उपचार सुरू.